शर्मिष्ठा पानोली पुण्यातील सिम्बायोसिस लॉ विद्यापीठामध्ये 4थ्या वर्षात शिकणारी कायद्याची विद्यार्थिनी सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, जिला विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 30 मे रोजी कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामच्या राहत्या घरातून अटक केली आहे. शनिवारी 31 मेला तिला अलीपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिला 13 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोर्टातून बाहेर पडतानाचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या शर्मिष्ठा पोलिसांच्या वाहनात बसण्यापूर्वी लोकशाहीत ज्या पद्धतीने माझा हा छळ केला जातोय ही लोकशाही नाही, अशी प्रतिक्रिया देताना दिसतेय. तिच्या या अटकेवरून देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नेमकं काय घडलंय, काय आहे हे संपूर्ण प्रकरण, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. शर्मिष्ठानं 14 मे रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिनं पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. तिने ऑपरेशन सिंदूर या भारतीय लष्कराच्या कारवाईचं समर्थन करताना एका पाकिस्तानी मुस्लिम सोशल मीडिया युजरच्या पोस्टवर रोष व्यक्त केला होता. त्यानंतर तिच्यावर इस्लाम व पैगंबर मोहम्मद यांच्या बाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. 14 मे रोजी AIMIM चे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी एक्सवर शर्मिष्ठाचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला की शर्मिष्ठानं इस्लामचा अपमान केला आहे आणि तिच्या टिप्पण्यांमुळे जातीय द्वेष निर्माण झालाय. त्यांनी या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना टॅग केलं आणि तिच्या अटकेची मागणी केली. यानंतर हे प्रकरण वाढत गेलं आणि सोशल मीडियावर तिच्या अटकेची मागणी वाढू लागली. तिच्या व्हिडिओनंतर काही मुस्लिम सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. इस्लामिक कट्टरपंथीयांचा एक जमाव शर्मिष्ठाला ऑनलाईन डॉक्सिंगची शिकार बनवू पाहत होता. यानंतर शर्मिष्ठानं संबंधित व्हिडिओ हटवून बिनशर्त माफी मागितली होती. तरी देखील कोलकाता पोलिसांनी 1500 किलोमीटरचा प्रवास करून 30 मे रोजी गुरुग्राम मधून तिला अटक केली. पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट नसल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यांनी दंडाधिकाऱ्यांचा आदेश दाखवून अटक केली असल्याची माहिती मिळाली. कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार शर्मिष्ठा विरोधात या आधीच धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल झाली होती. तिचा पत्ता आणि संपर्क नसल्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार अटक वॉरंट काढण्यात आलं. शर्मिष्ठाच्या वकिलांनी अटकेला विरोध करत तात्काळ जामिनाची मागणी केली होती. मात्र सरकारी पक्षानं पोलीस कोठडीची मागणी केल्यावर न्यायालयानं ती फेटाळत 13 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. शर्मिष्ठा विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 196(1)(अ) नुसार धर्म, जात, जन्मस्थान, निवास, भाषा, जात किंवा समुदायाच्या आधारावर विभिन्न गटांमध्ये शत्रुत्व वाढवणं, कलम 299 नुसार नागरिकांच्या कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने जाणून बुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्य करणं, कलम 352 नुसार शांतता भंग करण्याच्या उद्देशानं जाणून बुजून अपमान करणं, कलम 353(1)(c) नुसार सार्वजनिक गैरकृत्य भडकवणारे विधान करणं या अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. शर्मिष्ठाच्या अटकेमुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले. विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केलाय. भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत हिनंही शर्मिष्ठा पानोलीच्या अटकेवरून ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधलाय. कायद्याचा वापर करून कोणालाही त्रास देणं योग्य नाही. शर्मिष्ठानं माफी मागून व्हिडिओही डिलीट केलाय, तरीही तिला अटक करण्यात आली. पश्चिम बंगालला उत्तर कोरिया बनवू नका असा टोला कंगनानं ममता बॅनर्जी यांना लगावलाय. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मोइना मित्रा यांनी काले मातेबाबत अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांच्या विरोधातही FIR नोंदवला होता, परंतु काही कारवाई झाली का? TMCच्या खासदार सायोनी घोष यांनी महादेवांबाबत पोस्ट केली होती, त्यावर काही कारवाई करण्यात आली का? फिरहाद हकीम यांच्यावर अनेक FIR दाखल झाले, पण कुठलीही कारवाई झाली नाही. फक्त सनातन धर्म मानणाऱ्यांवरच कारवाई होते. हे तुष्टीकरणाचं राजकारण असल्याचंही ते म्हणाले. भाजप IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही ममता बॅनर्जींवर ढोंगीपणाचा आरोप केला. ते म्हणाले, वोट बँकेला खुश करण्यासाठी एका तरुण हिंदू महिलेला लक्ष्य करण्यात येत आहे.
दरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार कार्ती चिदंबरम यांनी शर्मिष्ठाची अटक म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचा गैरवापर असल्याचं म्हटलंय. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये असं म्हटलंय, जोपर्यंत हे स्पष्टपणे सिद्ध होत नाही की एखाद्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झालाय, तोपर्यंत अशा पोस्टसाठी आंतरराज्यीय अटक करणं हे पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर आहे. शर्मिष्ठाच्या अटकेवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल पोलिसांवर ताशेरे ओढलेत. पवन कल्याण यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय की ऑपरेशन सिंदूरबाबत शर्मिष्ठानं आपली भूमिका मांडली होती. तिचे वक्तव्य हे खेदजनक आणि जनतेच्या भावना दुखावणारे होते. त्या संदर्भात तिनं आपली चूक मान्य करत माफी मागितली आणि व्हिडिओही काढून टाकला. तरीही पश्चिम बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठा विरोधात तत्काळ कारवाई करत कठोर पावलं उचलली. परंतु जेव्हा निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार सनातन धर्माची थट्टा करतात, तेव्हा लाखो लोकांच्या भावना दुखावतात. त्यांचे काय? जेव्हा आमच्या धर्माला अतिशय वाईट धर्म म्हटलं जातं, त्यावेळी हा रोष का दिसत नाही? त्यांची माफी कुठे आहे? त्यांना तत्काळ अटक का होत नाही? पवन कल्याण पुढे असंही म्हणाले की धर्माची निंदा ही नेहमीच निषेधार्ह आहे. धर्मनिरपेक्षता काहींसाठी ढाल आणि काहींसाठी तलवार असं असू शकत नाही. ती दोन्ही बाजूंनी समान असावी लागते. पश्चिम बंगाल पोलिसांनो, देश पाहतोय, सर्वांसाठी निष्पक्षपणे काम करा. पवन कल्याण यांनी या पोस्ट सोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. शर्मिष्ठाला डच खासदार गिर्ट वाइल्डर्स यांचाही पाठिंबा मिळालाय. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शर्मिष्ठाच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. शर्मिष्ठाची अटक ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कलंक असल्याचं त्यांनी म्हटलंय. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, वकील आणि राज्यसभा खासदार मनन मिश्रा यांनी देखील पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका केली आणि शर्मिष्ठा पानोली यांच्या अटकेला दुर्दैवी म्हटलंय. मिश्रा यांनी त्यांच्या जाहीर निवेदनात म्हटलंय की मी शर्मिष्ठा पानोली यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यांची अटक आणि न्यायालयीन कोठडी आता हटवलेल्या सोशल मीडिया व्हिडिओसाठी होती. या संदर्भात त्यांनी तात्काळ माफी मागितली असली तरी देखील त्यांना दिलेली तुरुंगवासाची शिक्षा ही संपूर्ण न्यायव्यवस्थेचे अपयश आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान कोलकाता येथील वजाहत खान नावाच्या एका इस्लामिक कट्टरपंथीनं हिंदू देवतांची निंदा करणाऱ्या आणि सनातन धर्माविरुद्ध घृणास्पद टिप्पण्या करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या. तरी देखील कोलकाता पोलिसांनी त्याला अजूनही अटक केलेली नाही. हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून हा तोच माणूस आहे ज्याने शर्मिष्ठा पानोली विरोधात FIR दाखल केली होती. शर्मिष्ठा पानोली विरोधात दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये वजाहत खान आणि त्याच्या रशिदी फाउंडेशनचे नाव देखील आहे. एकीकडे एका 22 वर्षीय विद्यार्थिनीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून 1500 किलोमीटर प्रवास करून अटक केली जाते, तर दुसरीकडे हिंदू धर्माविरुद्ध वारंवार निंदनीय आणि चिथावणीखोर पोस्ट करणाऱ्या वजाहत खान विरोधात ठोस पुरावे असतानाही कोणतीही कारवाई केली जात नाही. ही दुटप्पी भूमिका केवळ कायद्याच्या अंमलबजावणीच्या निष्पक्षतेवरच नाही, तर ममता बॅनर्जी सरकारच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावरही संशय निर्माण करणारी आहे. राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणं, एकाच समाजाविरोधात कठोर पावलं उचलणं तर दुसऱ्याला मोकळं सोडणं ही ममता दीदींनी मतांच्या लांगुलचालनासाठी खेळलेली खेळीच आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मतांवर कायद्यानुसार कारवाई होणं अपेक्षित आहे, पण ती कारवाई सर्वांसाठी एकसमान असली पाहिजे. वजाहत खान विरोधात कारवाई न होणं आणि शर्मिष्ठासारख्या विद्यार्थिनीला लक्ष्य करणं हे अन्यायकारकच नाही, तर लोकशाही मूल्यांना देखील सुरुंग लावणार आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.